भिवंडी आणि कमी वेळेमध्ये ज्यांनी उत्तम प्रगती केलेली असते समालोचक हर्ष आपलं स्वागत आहे. हर्ष, ज्या प्रकारे या पुढचा सामना रंगलाय, रंगात सामना शेवटी मात्र क्रिकेटच्या पटलावर म्हणतात दूध जिता होई सिकंदर. तुमचं नाव किती मोठं याला महत्व नाही, पण तुमचं ग्राउंडवर प्रदर्शन किती ताकदवर आहे या गोष्टीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जेव्हा जेव्हा क्रिकेटचे सामने रंगतात तेव्हा शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही आणि शेवटची धाव जोपर्यंत पूर्ण केली जात नाही तोपर्यंत विजयी निश्चित केला जात नाही, असा क्रिकेटचा खेळ आहे. आणि त्या अनुषंगानं काय जबरदस्त खेळ टीम कोलिवलीने केला, तिकडे जिंकले. पुढच्या फेरीमध्ये आता नॅन्सी निंबवलीच्या विपक्षामध्ये इकडनं टीम कोलिवली, गावदेवी कोलिवली दाखल झाली आहे. यस, आता मात्र दोन्ही संघ खूप चांगले मातबर संघ आहेत, एकमेकांसमोर येऊन ठेपले. या परिस्थितीमध्ये पहिलाच बॉल पाहतोय आपण, गोलंदाज सज्ज होताना राजा, एक जबरदस्त ऑलराऊंडर, राईटामध्ये विकेट. पहिलाच बॉल शॉर्ट पिच चेंडूचा मारा होता, निश्चितच चांगला बॉल इथं मात्र नाहीये. आपटी दिली होती आणि अनिफिक चेंडू उचली प्राप्त केला होता आणि इथं मात्र या बॉलला पंचांनी वाईट घोषित केलाय. पाहतोय आपण तिसऱ्या पंचाकडे इथं मात्र मदत मागितलेली आहे. यस, डॉट बॉल पाहतोय आपण, चांगला बाउन्सर पाहिला आपण, निश्चित वाईड. सज्ज होताना पाहतोय आपण बॉलर, कडक फटका, आपण फटका फटलाय कव्हर पॉइंटला, सॉफ्ट डिसमिसल आणि इथं मात्र मोठ्या विकेट प्राप्त झालंय. काय जबरदस्त खेळ पाहिला आपण हर्ष. जबरदस्त चेल त्या ठिकाणी बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न जरूर केला, क्षेत्ररक्षक उपस्थित होते. त्यानंतर जबरदस्त चेल आणि अखेरकार पहिला धक्का या मॅच मध्ये देखील शून्याचा चष्मा करत असताना बॅटर प्रशांत यांना जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला, बॅक टू डगआउट. अतिशय क्लास बॉल पाहिला आपण, टप्प्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता आणि पंच करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉईंटला एका चांगलं झेल कंप्लीट केलंय. जर विचार केला आपण आजच्या दिवसामध्ये नॅन्सी 11 निमोली हा संघ खेळतोय आणि पहिल्या दिवसामध्ये सुद्धा हा संघ खेळला होता, हे पाहू शकता आपण. प्रथमेश, त्यासोबत अजित दादा यांना सुद्धा लाख मुलाचं सहयोग या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या बाहुबली लाखिवली टीमचा वीर. आपण पाहताय जून नांदुर्की गावचे उद्योगपती, एक जबरदस्त बॅटर आहेत, समीरन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. आणि आपण पाहतायत रेड स्टार धाब्याचे ओनर अर्थातच मालक धनेशजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वैभव सुद्धा फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण. एवन जोडी, एक आमच्या सोबत हर्ष आणि वैभव. पुढचा बॉल चांगला बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, प्रश्न विचारला गेला पाहतोय आपण, सहमत नाहीये. दोन्ही पंच अप्रतिम बॉल होता, काय क्लास बॉलिंग अटॅक. हर्ष जर पाहिला पण विकेट, त्यानंतर मात्र एक चांगला बॉल पाहिला आपण. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी, जिकडे विकेट आली त्यानंतर राजा गुलवी एक टीमचा टॉप क्वालिटीचा ऑलराऊंडर आहे आणि सध्याच्या घडीला तो टीमला चांगल्या पद्धतीने लीड करताना दिसलाय. आपण पाहता वीर पाटील, अजित पाटील आणि त्यांच्या सोबतीनं या स्पर्धेचा मुख्य घटक अर्थातच प्रथमेश पाटील देखील पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल, फटका जबरदस्त, वाडा शॉट, क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारा, ओव्हरचा एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार, आलाय दर्जेदार क्लासिकल 4 धावा चौकार. यस, हर्षल पहिला पण कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार हा चौकार आलाय. काय क्लास फटका खेळला पाहतो आपण, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या वरतून, हे पाहू शकता आपण. वा, सुपर टायमिंगच्या बळावर फटका खेळलाय, ऑन द रेजचा फटका होता आणि आलाय या बॉलवरती चौकार, सुपर शॉट. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण, ज्यावेळेस पात्र हा बॉल निश्चित लाईन कुठे पंच चेक करतील, आमच्याकडे इशारा येताना पाहतोय आपण. दोन्ही समांतर रेषेत धावा मिळते, अवांतर एका वाईटच्या स्वरूपात धाव मिळाली आहे. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 6. राजा गुळू यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर निश्चित या स्पर्धेचे आयोजक दिशू यांच्याकडून मला वाटते की 1000 रुपयाचं बक्षीस त्यांनी लावलेलं आहे. अतिशय क्लास सामना पाहायला मिळेल. दोन्ही चांगले संघ पाहतोय आपण. क्षेत्ररक्षणामध्ये किंचित परिवर्तन पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक तैनात केलंय. हा फटका चांगला आहे, वा वा वा,
काय ग्रेट शॉट पाहतोय आपण, पूर्णपणे टायमिंग परफेक्ट होती आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार, आलाय हा दमदार चौकार. कुमारची बाट आता तलपलीये. अगोदर एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर स्क्वेअर लेगला काय बॅटिंग करतायत कुमार. तू मार असंच म्हणतोय आता नॉन स्ट्रायकिंग वरनं. वैभव माली देखील, वैभव पाटील देखील तेच म्हणतोय. वा, स्लॉक स्वीप करत असताना इकडनं जर पाहिलं तर एबी डिव्हिलियर्सची झलक दाखवणारा फटका, 4 धावा चौकार. यास खूप छान उल्लेख केला, पण हा जो फटका केला परफेक्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एबी डिलिव्हर्स सारखा हा फटका खेळला आणि जणू काही या क्षणी त्याच्याच बॅटमधून हा फटका निघाला. एक क्लास फटका होता. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या समोर तुमचा एक स्ट्रायकर बॅटर असतो, तुम्ही त्याच्यासमोर जेव्हा बॅटिंग करतात, आत्मविश्वास खूप चांगला वाढतो. त्याच प्रकारे पाहतोय आपण कुमार अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन करताना बॅक टू द बॅक आले 2 असे चौकार. राजा सज्ज होताना परत एकदा राईट द विकेट. हा फटका मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. परत एकदा अपील करण्यात आली, पण ती फेटाळून लावली. चांगलं प्रदर्शन बॅटिंगचं पाहतोय आपण. कुमार आल्या पावली मात्र डावाची सूत्रे आपल्या हातात घेतोय आणि चांगली बॅटिंग. हर्ष, अशी जर बॅटिंग राहिली तर निश्चित 50चा आकडा संघ पार करेल. जोपर्यंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, तोपर्यंत मोठी धावसंख्येकडे वाटचाल करताना टीम, जर आपण पाहिलं आई गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल इकडनं बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु त्यामध्ये यश प्राप्त होत नाहीये. डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. एका बाजूने जर आपण विचार केला तर आई गावदेवी कोलिवली, तर दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळतीये ती म्हणजेच नॅन्सी 11 निंबवली. सध्याच्या घडीला मध्यरात्रीमध्ये असलेला सुरू असलेला सामना, प्रेक्षक देखील मोठ्या संख्येमध्ये अजून देखील या स्पर्धेला भेट देताना दिसलेत. पवार सर, ज्या पद्धतीने प्रेक्षकांचा सहभाग या स्पर्धेला लाभलाय, काय म्हणाल? यस, सातत्याने पाहतोय की आपण राजेंद्र पाटील सरांचा जर क्रिकेटचा शो असेल तर कांबे पारोळ विभागातला एक नंबरची टुर्नामेंट. आणि मी काल पण उल्लेख केला, पहिल्या दिवशी सुद्धा हा उल्लेख केला की यावर्षीचा हंगाम जर पाहिला आपण ग्रामीण एक गाव एक गटामधून टॉप 5 मध्ये येणारी ही स्पर्धा पाहतोय. याचा जर आपण विचार केला तर फर्स्ट वेळेस पाहतोय मालिकेवरसाठी बाईक पाहतोय आपण. नक्कीच या स्पर्धेचा जो टायटल सॉन्ग आहे, त्या टायटल सॉन्गने तर अक्षरशः वेडे केले. काय सॉन्ग आहे, जबरदस्त टायटल सॉन्ग बनवलं आणि त्यानंतर चर्चा या स्पर्धेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये. सध्याच्या घडीला निंबवलीनं पहिले षटक, राजा गुलवीनं इकॉनॉमिकल टाकले असंच म्हणावं लागेल. 50-50 स्थिती म्हणू शकता, कारण एक विकेट देखील गेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा देखील वसूल केल्या गेल्यात. आणि जिथं समीर ठाकरेने खूप छान उल्लेख केला होता राजेंद्र पाटील सरांबद्दल की ठाणे जिल्ह्यामध्ये असा एकही गाव नसेल की तिथं मात्र राजेंद्र पाटील सरांचं आगमन झालं नसेल. ग्रेट व्यक्तिमत्व पाहतोय आपण. ठाणे जिल्ह्याचे एक चांगले पत्रकार, एक इव्हन क्वालिटीचे सूत्रसंचाल. वळूया सामन्याकडे. सामना दोन्ही टीममध्ये एक रंगतदार पाहायला मिळेल. पुढचा बॉल रेटा मारतो विकेट मारा करण्यासाठी. हा फटका अतिशय सुरेख आहे, अप्रतिम आहे, लाजवाब आहे. पंच इशारा काय करताय पाहायचंय. आलाय हा षटकार. वाट अ शॉट, काय टायमिंग आहे, काय फुटवर्क आहे. बॅकफुटला जात असताना बॉलला अक्षरशः फेकून दिलंय. पहा ऍक्शन रिप्ले. वैभव पाटील, ब्रँड आहे, हा ब्रँड आहे आणि तेच दाखवलंय. ब्रँडेड स्ट्रोक कट केला आणि त्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार, कोलिवलीचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हर्ष, या फटक्याने पाहून मला आठवण झाली भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांची 2003च्या वर्ल्ड कपच्या सामन्यामध्ये शोएब अख्तरला ज्या प्रकारे फटका खेळला होता. आणि खऱ्या अर्थाने या फटक्याची निर्मिती सचिन तेंडुलकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पॉईंटच्या डोक्यावरतून सोपं नाहीये षटकार ठोकणं. ग्रेट शॉट पाहतोय पण वा भाई वा वा वा. अजून एक धमाका करण्याचा प्रयत्न, पण इथं मात्र पाहतोय काय घडलंय. चेंडू मात्र पाहतोय कुठं चाललाय, आता मात्र थांबणार नाहीये आणि चेंडू फरार सीमारेषा पार. थँक्यू.
तब्बल 5 पंजा ओपन झालाय. आता पाहतोय की आपण निश्चित हर्ष ज्या प्रकारे सुरुवात पाहिली होती, कारण की बॅटिंग करणारा संघ जर पाहिला पण सुरुवात खराब झाली होती. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती आता मात्र 21-21. आता ग्रेट बॅटिंगचं प्रदर्शन सध्या तरी पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये जिकडे 10 आल्या त्यानंतर या षटकामध्ये काय सुरुवात केली आहे. वैभव पाटीलच्या बॅटमधनं सिक्सर आणि त्यानंतर धावफलक आता 21 घरामध्ये जाऊन पोहोचलंय. या षटकामध्ये जर कमबॅक करायचं असेल टीम नॅन्सी 11 निंबवलीला तर विकेट प्राप्त करावी लागेल वैभव पाटीलची. चला कुठल्याही पाटील पाहतोय आपण. मला वाटतं की आपण आयोजक आहेत भाई पाहतोय आपण. आणि फ्री हिट पाहतोय आपण. आणि इथं मात्र एक संधी अजून निर्माण झाली आहे. मोठा फटका खेळण्याची संधी निर्माण झाली आहे. बॅटर पाहतोय आपण चांगली बॅटिंग करणारा स्ट्राईकला वैभव. अप्रतिम फटका पाहायला मिळाला नव्हता, पण आता मात्र निश्चित ज्या प्रकारे एकत्र त्यांनी बॉलचा सामना केला त्यावर मात्र षटका ठोकला होता. आणि तोच वैभव की मॅन फॉर ऑफ द या टीमचा एक महत्वपूर्ण बॅटर. फ्री हिटचा बॉल. धमाका पाहतोय आपण. शक्ती अफाट. पुन्हा पंच सांगतात त्या नो बॉलवरती आलाय. अजून एक दमदार गगनभेदी षटकार. हर्ष काय बोलशील ज्या प्रकारे नो बॉल वर नो बॉल आणि त्यावर षटकारवर षटकार. वैभव पाटील कोलिवलीचा ब्रँड. काय या खेळाडूला म्हटलं जातं सातत्यपूर्ण फटका पहा. त्या ठिकाणी मात्र हो येस ओव्हर स्टेपिंग केली आणि त्यानंतर वैभव पाटीलचा चपराक सिक्सर 6 धावा वसूल करत असताना दिसलाय. आता संधी पुन्हा एकदा वैभव पाटीलकडे निर्माण झाली आहे. पहिल्यांदा पॉइंटला त्यानंतर नशिबाची साथ आणि आता जर पाहिलं तर थेट मिड विकेटच्या डोक्यावरनं वैभव पाटीलचा धमाका. आतापर्यंत जर पाहिला आपण 7 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या जर पाहिली आपण तब्बल 28. धमाका धमाका पाहतोय आपण. ग्रेट बॅटिंग वैभव पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. आणि अजून इथं मात्र मला वाटतं की फ्री हिट कायम राहणार आहे. ग्रेट बॅटिंग. एका बॉलवरती जर पाहिला पण आतापर्यंत 18 धावा खर्च केलेत, म्हणजे याच स्पर्धेला सर्वात महागडा षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज नितीनला पाहतोय आपण. कमबॅक वापसी करावी लागेल. क्षेत्ररक्षण जर पाहिला आपण सज्ज होताना गोलंदाज एकदा परत पाहतोय आपण. आणि यावेळेस पाहता चांगला बॉल बॅक टू द बॉलर. हा ड्राईव्ह केले चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. दरम्यान पाहतोय की आपण कुळिवली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आदरणीय प्रशांत दलवी साहेबांचं शुभ आगमन झालंय. आणि या साहेबांना विनंती असेल या स्पर्धेचे आमचे शिल्पकार राजेंद्र पाटील सरांच्या माध्यमातून की दादा आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. चांगला सामना रंगताना पाहतोय आपण. बॅटिंग सुपरहिट पाहतोय आपण. अजून एक धमाका मिड विकेटच्या वरतून आणि आजच्या रात्रीतला सर्वात लांब पल्ल्याचा षटकार आलाय तो वैभव पाटीलच्या बॅटमधून. लाखिवली गावामध्ये क्रिकेटचा वादळ आहे, पण पाहतोय वैभव पाटील नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे. काय धमाका धमाका पाहतोय. काय बोलशील हर्ष ज्या प्रकारे तुटून पडलाय प्रत्येक बॉलवरती षटकार षटकारचा व्यापारी बनलाय. आता वैभव पाटीलला बॉल फुटबॉल दिसायला सुरुवात झाली आहे. 360 डिग्री बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये इकडनं वैभव पाटीलनं सध्याच्या घडीला ठोकलाय तिसरा सिक्सर या षटकातला. आणि आता वैभव पाटील नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये चमकायला सुरुवात झाली आहे. भिवंडी क्रिकेट सिटीचं सातत्यानं गाजवणारा बॅटर आता ग्रामीण क्रिकेट स्वतःच्या गावासाठी गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि धमाकेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट करत असताना दिसलाय. हर्ष निश्चित म्हणून तर भिवंडी टेनिस क्रिकेट ग्रामीणसाठी एकच वाक्य का म्हटलं जाते ना नावासाठी ना पैशासाठी. आम्ही क्रिकेट खेळतोय फक्त आमच्या गावासाठी गावासाठी गावासाठी. अतिशय अप्रतिम बॅटिंग पाहतोय आपण. वैभव मात्र तुटून पडलाय. 4 बॉलचा सामना केलाय.
22 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. ज्या प्रकारे हर्ष पाहतोय की वैभव खेळपट्टीवर राहील, तर हा आकडा पाहतोय की आपण जवळपास कारण की पाहतोय आपण एक बाईकच्या स्वरूपात चौकार आला होता. आता मात्र वैभव जर पाहिला आपण नो बॉल, अजून एक नो बॉल, अजून एक पाहतोय आपण लांब लचक षटक हाताळण्याच्या तयारीमध्ये बॉलर नितीन पाहतोय. ज्या प्रकारे हर्ष पाहिलं की आपण आतापर्यंत या षटकामध्ये किती नो बॉल टाकले, यापूर्वी 2 आणि हा तिसरा आहे. लांब लचक षटक टाकण्याच्या तयारीमध्ये नितीन स्वतः पाहतोय आपण. फ्रीडचा इशारा, परत तोच वादळ खेळपट्टीवर समोर. फुलटॉस, परफेक्ट फटका खेळता आला नाही. चेंडू मात्र लॉंग कडे ट्रॅव्हलिंग होतोय. थोडंसं पब्लिक पाहायला मिळालं आणि फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कम्प्लीट करेल बॅटर. धावसंख्या 36. बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न. बॉल डीप मध्ये चालला, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. थोडीशी बंबलिंग आणि तत्पूर्वी दोन्ही बॅटर्स कडे संधी होती सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची. दुहेरीच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना इकडनं जाऊन पोहोचलंय 38 38च्या घरामध्ये. हर्षदीप पहिल्या आपल्या षटकामध्ये बॉलिंग चांगलं होत नाही, त्याचबरोबर क्षेत्ररक्षणावर सुद्धा जास्त चुका होताना पाहतोय आपण. आणि असे लक्षण दिसतात की नशिबाची साथ. आता मात्र पाहतोय की आपण बॉलिंग करणाऱ्या टीमकडे मला वाटत नाही की हा नशीब असेल. हा फटका चांगला आहे, चांगला फटका आहे. इथं मात्र डीप कव्हरकडे क्षेत्ररक्षक त्यांना थोडंसं फमिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं करताना अतिशय वेगात पोहोचणार की नाही पाहतोय आपण. आणि इथं मात्र पंचाचा बोट आकाशाकडे. हा जे एक पर्याय होता विकेट प्राप्त करण्याचं धावचीच्या स्वरूपात. एस कुमारला जावं लागेल आता डगआउटच्या असलेला मैदानाच्या आतमध्ये. जी पार्टनरशिप बनत होती, जी बागेदारी पनपत होती, अखेरकार ती इकडनं तोडली गेली आहे आणि कुमारला डगआउटचा रस्ता दाखवला गेलाय. आता मात्र पाहतोय खेळपट्टीवर एक तुफान वादळ आहे, तर दुसरा त्यांचीच मला वाटतं जी बंधू आलेले आहेत. दोन्ही बंधूची जोडी खेळपट्टीवर आहेत. वैभव आणि पुनीत एक कमालीचे दोन बॅटर. एक पर्याय हा जो होता निंबोली टीमला जर विकेट प्राप्त होत आहेत. या दरम्यान शेंडोडोबा बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न. फटका सुंदर आहे. एका टप्प्यानं आता क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं स्क्वेअर लेग सीमारेषेला भेदत असताना वैभव पाटीलच्या बॅटमधनं आलाय आणखीन एक तडाखा. धावा मिळतील 4. आलाय हा दमदार दर्जेदार वैभव पाटीलच्या बॅटमधनं चौकार. परत एकदा अप्रतिम प्रदर्शन पाहतोय आपण. अजून एक धमाका. वा वा वा, लॉंग ऑनच्या वरतून आलाय हा षटकार. थँक यू डीजे. व्हॉट अ शॉट इज दॅट. वैभव पाटील कोलिवलीचा ब्रँड आता मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द लॉंग ऑन स्टेट बॅटनं फटका बॉय ऍक्शन रिप्ले मध्ये थोडेसे बाकफुटला गेले आणि त्यानंतर बॉलला हॅमर करत असताना लॉंग ऑनच्या डोक्यावरनं लॉंग बिग वे 6 रन आउट ऑफ द पार्क.
ग्रेट शॉट पाहतोय आपण. काय कमालीचा फटकेबाजी आणि हर जर पाहिला आपण वैभव पाटील बनलाय फक्त चौकार षटकाराचा व्यापार करताना पाहतोय. म्हणजे क्रिकेटच्या भाषेत जर पाहिलं आपण तर षटकाराचा व्यापारी बनलाय सध्या तरी वैभव पाटील इज अ ग्रेट बॅटिंग. लिंबवलीच्या गोलंदाजांना आता अक्षरशः रात्री चांदण्या दिसायला सुरुवात झाली आहे. आकाशामध्ये चांदण्या नाही आहेत, परंतु आता चांदण्या दिसायला देखील सुरुवात झाली आहे. कारण काय बॅटिंग करतायत. चौकारानंतरचा षटकार वैभव पाटीलचा आणखीन एक वार आपण पाहिला. आता वैभव पाटील मैदानाच्या आतमध्ये राहतो का कातील बनत असताना इकडनं जरूर दिसलाय. म्हणजे म्हणावं लागेल की रात्रीच्या वेळेस आकाशामध्ये वैभव प्रत्येक बॉलवरती तारे सोडतोय. ज्या प्रकारे बॉल निघतोय काय कमालीचं अप्रतिम. नक्कीच कमालीची बॅटिंग सध्याच्या घडीला. नेक्स्ट बॉल बॅटनं पूल करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. हे निर्धाव चेंडू गेल्या षटकापासून इकडे पाहायला मिळत नव्हते. अखेरकार हा निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल. यस म्हणजे या बॉलची किंमत खूप मोठी झाली आहे. जेव्हा तुम्हाला चौकार षटकार येतात एखादा निर्धाव चेंडू जर टाकला तर त्यावर मात्र बॉलरला थोडंसं निश्चित चांगलं वाटेल. अजून एक धमाका यावेळेस पाहतो आपण. स्क्वेअरलेगच्या वरतून चेंडू निघून जाईल. षटकार. पुन्हा एकदा सज्ज झालेत. ओर पिशे आता हेलिकॉप्टर ओव्हरचा एक्स्ट्रा कव्हर बॉलला काढलंय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. शेवटच्या क्षणाला चेंडूला फील्ड केलं जात आहे. रिटर्न करे तोपर्यंत दोन्ही बॅटर्सकडे इकडनं संधी होती 2 धावा पडून पूर्ण करण्याची. आता दुहेरीच्या मदतीनं वैभव पाटील वैयक्तिक पोहोचलाय 37 वर आणि संघाच्या धावफलकाला त्याने नेऊन ठेवलंय ते म्हणजे 57च्या घरामध्ये. व्हॉट अ ग्रेट 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 बॅटिंग बाय वैभव पाटील. अगदी बरोबर. सुपरहिट बॅटिंगचं प्रदर्शन वैभव पाहतोय आपण करताना. चांगला बॉल चांगल्या बॅटरची एक सही निशाणी पाहतोय आपण. फक्त टॅप केले शॉर्ट पॉईंटकडे आणि अतिशय वेगात या बॉलवरती पाहतोय आपण. सिंगल इथे मात्र कम्प्लीट करताना आणि मला वाटतं की स्ट्राईक इथे मात्र स्वतःकडे ठेवते. दिमागाचा वापर केलाय. हर जर पाहिला आपण 3 षटकाचा खेळ कम्प्लीट झालाय. त्यामध्ये धावा जर पाहिल्या आपण तब्बल 58 धावा आणि ही जर सरासरी कायम राहिली तर हा संघ या स्पर्धेचा उच्चांक चा रेकॉर्ड मोडू शकतोय. ज्या प्रकारे बॅटिंग पाहतोय आपण आणि मला वाटतं की आता मात्र अर्धशतकापासून केवळ 12 धावा दूर आहे वैभव पाटील या स्पर्धेमध्ये. एक पात्र अर्धशतक ज्या बॅटरनी बनवलंय गावदी स्पोर्ट दोंडावली टीमचा प्रज्वल नावाचा वादळ होता आणि आता मात्र काल एका बॅटरनी जवळपास 49 धावावर धावचीत झाला धीरज आणि आज मात्र तो रेकॉर्ड इथे मात्र थोडीत मोडीत काढेल काय बॅटर वैभव. नक्कीच नक्कीच पवार सर जे अर्धशतक ठोकणारे बॅटर आहेत प्रज्वल दलवी अर्थात दोंडावडवली विभाग तोच आहे. त्यानंतर जर आपण पाहिला तर मिड स्पोर्ट कवाड विभाग तोच आहे 49 धावा आणि आता जर पाहिलं तर वैभव पाटील विभाग तोच आहे. सध्याच्या घडीला कमालीची बॅटिंग एकाच विभागातले खेळाडू करताना दिसलेत. वा खूप छान उल्लेख आहे पाहतोय आपण. ज्याच्या नावावर अर्धशतक आहे या स्पर्धेचा त्याच विभागातला काल 49 धावा ज्या बॅटरनी ठोकून काढल्या तो त्याच विभागातला अजून एक त्याच विभागातला मात्र बब्बर ब्रँड 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 पाहतोय आपण. वैभव पाटील नावाचा तुफान वादळ सध्या खेळपट्टीवर पाहतोय आपण. नक्कीच वैभव पाटील आता चांगली बॅटिंग करत असताना गोलंदाज सज्ज झालेत बॉलिंग मार्कवरनं. हा चेंडू बॅटनं पूल करायचा होता. बॅटच्या आतमध्ये लागलाय. डीप मधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. एकेरी धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होईल का दुसरी धाव घेण्याचा मानस, परंतु वैभवने इकडनं नकारलंय कारण त्याला ठाऊक आहे इकडनं विकेट गमवून चालणार नाहीये. धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलीये. या सिंगलच्या मदतीनं धाव फलक आता 59च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. पण कधी कधी अशी म्हणतात जेव्हा तुमच्याजवळ वेळ असते ना तेव्हा मात्र चांगल्या बॉलला चांगला सन्मान देऊन डबल सिंगलमध्ये स्ट्राईक रोटेट करणं आणि खराब जर बॉल भेटला त्यावर मात्र प्रति ह्याला चढवणे. आज मात्र प्रत्येक बॉलवरती प्रति ह्याला चढवलंय हा बॅटरने. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज यष्टीरक्षक डाऊन द बॉल आणि आता चुकी होणार नाहीये. फलंदाज प्रणितला जावं लागेल. इकडनं 0चा चष्मा घालून डगआउटच्या असल्याला प्रणित
इज अ बॅक टू द डग आउट. गोल्डन डकचा शिकार. नयन गुलवी, वाह काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. जिकडे पहिल्या चेंडूवर सिंगल आली त्यानंतर विकेट प्राप्त करत असताना या मॅच मध्ये आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनाईट नंबर 5 5व्या क्रमांकावर राहुल सज्ज झालेत. नयन, हा चेंडू फटका चांगला आहे. ओव्हरचा एकचा कव्हर स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. जे बॅटर चांगली बॅटिंग करतायत अर्थातच वैभव पाटील त्यांना स्ट्रायकिंग एंड लाडण्याचं काम केलंय. ठेवलंय 60च्या घरामध्ये. कमालीची बॅटिंग. यस, कौतुक करावं लागेल बॅटर राहुल यांचा. पाहतो की एका चांगला बॉल होता, त्याला मात्र कुठं पण खेळता आला, पण कॉपी बुक स्टाईलने चेंडूला ऑन द रेस खेळतोय फक्त एका सिंगलसाठी, कारण की आपल्या पार्टनरला स्ट्राईकला आणायचं आहे, कारण की तो 39 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. वैभव पाटील पुढचा बॉल. हा बॉल अतिशय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये आणि दुसऱ्या वेळेस मला वाटते की इथं मात्र बीट झालाय बॅटर. पाहतोय आपण वैभव पाटील. कमालीचं बॅटिंग प्रदर्शन. अरे निश्चित हर्ष एक षटक चांगलं टाकण्याची जबाबदारी जी होती तो मात्र हाताळतोय. इथे मात्र पाहतोय आपण गोलंदाज नयन अप्रतिम बॉलिंग अटॅक पाहतोय आपण, ज्यांनी या स्पर्धेमध्ये एक रेकॉर्ड आपल्या नावे केलेले आहे. डबल विकेट मेडन षटक हाताळण्याचा रेकॉर्ड तो भिनारचा बॉलर आहे. पाहतोय आपण यावेळेस पात्र गलीकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते आणि चांगला बॉल. हा षटक अतिशय पूर्णपणे एकदा थोडंसं कवीनं पण कमबॅक करून दिलंय निंबोली टीमला. शेवटचे 2 चेंडू आहेत. त्या 2 चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला नाही तर निंबवली टीम देखील एक ग्रेट बॅटिंग करिता ओळखली जाते. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू जर चांगल्या पद्धतीने हाताळला गेला तर 60 डावा. परंतु वैभव पाटील स्ट्रायकिंग एंडला सिक्सर किंग आहे आणि हा बॉल फटका सुंदर आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. त्या ठिकाणी शुभम क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त एक धाव या षटकामध्ये. चला एकदा नयन गुलवीसाठी टाळ्या होत्या. जबरदस्त षटक. समोर त्याच्या वैभव पाटील जरूर होता, परंतु नयन गुलवी स्वतःची गुणवत्ता स्वतःचं कौशल्य दर्शवत असताना या मॅच मध्ये त्यानं धावा फक्त खर्च केल्या 3 आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. पवार सर काय म्हणाल ज्या पद्धतीनं गोलंदाजी या पठ्यानं केली आहे मॅच मध्ये? यस सर, नो डाऊट. कुठल्याही माझ्या मनात तुझा शंका नाही आहे की ज्या प्रकारे हा षटक हाताळलं होतं, ग्रेट बॉलिंग पाहिलं आपण. जी अपेक्षा होती नयन यांच्यावर ती जबाबदारी पार पाडली. आणि ज्ञानेश्वर जर पाहिलं आपण एका क्षणी वाटलं होतं की जवळपास 75 आकडा संघ पार करेल, पण लय भारी बॉलिंग अटॅक पाहिला आपण या षटकामध्ये. थांबून ठेवलंय आणि धावपलकावर धावा आहेत इथं जर पाहिलं आपण 60 धावा आणि 61 धावपलकावर 62 धावाचं आव्हान आहे. एका छोटासा ब्रेक, आपण जाऊया डीजेकडे, ऐकूया मधुर संगीत. यस, खूप छान धोरण पाहतोय आपण आणि खऱ्या अर्थानं खेळ स्पिरिटने खेळणारा संघ पाहतोय आपण. आणि ज्ञानेश्वर मी हेच उल्लेख करणार होतो की तिसऱ्या वेळेस पाहतोय या टीमचं जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आगमन होतोय, काय खेळ स्पीड दाखवताना पाहतोय. एकाच रेषेमध्ये सर्व खेळाडू आणि लीड करताना पाहतोय आपण या टीमचा ट्रम्प कार्ड ऑफ खेळाडू वैभव पाटील. यस, ही पाहू शकता आपण बाईक मालिकावीर आणि हेच खास आकर्षण ठरलंय या स्पर्धेच्या या वर्षीचा हंगाम जर विचार केला आपण.
नो डाऊट कुठला खेळाडू असेल या बाईकवर हॉट शीटवर बसेल. तर निश्चित आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा परिवर्तन करूया पुढचं धावतं होण्या करण्यासाठी. प्रत्यक्ष सेकंड इनिंगला सुरुवात होईल. दोन दिग्गज समालोचक आपल्या समोर येत आहेत. समीर ठाकरे आणि ऐकूया तुमचे एकच बाबा म्हणजे कुक्षी गावाचा नाहीतर भिवंडी तालुक्यातला योगी बाबा. आणि सध्या आपण पाहू शकला या ठिकाणी ऑन स्क्रीनवरती कुमार प्रथमेश तानाजी पाटील पपराटर प्रिन्स मूवीज भिवंडी प्रिन्स ऑफ लाखिवली म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. त्यानंतर पपराटर रेस्ट स्टार हॉटेलचे धनेजी लक्ष्मण पाटील यांचा तुम्ही या ठिकाणी बॅनर्स पाहू शकाल. सोबतीला कुमार रणजित शेठ पाटील समाजसेवक लाखिवली, कुमार अजितजी पाटील समाजसेवक लाखिवली आणि कुमार वीर पाटील बाहुबली ऑफ लाखिवली. आणि सध्या तुम्ही पाहू शकला गोंडस चेहरा प्रणव पाटील इंजिनियर, राजेंद्र पाटील सरांचे सुपुत्र आणि आमचे सहकारी समालोचक हर्ष पाटील. आणि सर्व मात्र या ठिकाणी पाहू शकाल अजितजी पाटील, धनेशजी पाटील आणि तुम्ही सध्या ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल वीर पाटील उर्फ बालाभाई आणि हर्षद पाटील लाटा सुद्धा तुम्ही या ठिकाणी ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. ग्रामपंचायत लाखुलीचे कर्मचारी आहेत. आणि आता मात्र जाऊया आपण ऑनगोईंग मॅचकडे. 62 धावांचं लक्ष समोर आहे. टीम नान्सी 11 निंबवली बस संघासमोर आणि सलामीची जोडी राजा गुलवी आणि सोबतीला नितीन लांबण बादोय आणि षटकाला सुरुवात करतो वैभव पाटील. पहिलाच बॉल उडवला हवेत, प्रॉपरली कनेक्शन आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांचा आणि षटकार. कडक सिक्सर, जबरदस्त टायमिंग या पहिल्याच बॉलवर आणि जीवाला जीव देणारा ग्रुप जेथे स्टँड आहे त्या स्टँड मध्ये हा चेंडू लँड झालाय. पहिल्याच बॉलवर राजा गुळवी चेंडूला बाहेर पळवी आणि आलाय सिक्सर. तो आलाय, परंतु आता मात्र प्रेक्षकांसाठी आता मात्र सुवर्ण संधी आहे. ऐवज जेल तुम्ही जर पकडला तर आता मात्र इथून या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक प्रथमेशजी पाटील आणि प्रणयजी पाटील यांच्याकडून दिलं जाईल. आणि जर राजाने इथे सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर दिशू पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. ओहो, इथे मात्र पक्षाला अक्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न केला होता राजानं आणि चेंडू सरळला इष्टांच्या डोक्यावरून फ्लाय झाला. समीर, कहा से तू देख रहा इस मुकाबले को? जोपर्यंत राजा गुळवी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आपण सांगू शकतो की मॅच निंबवली टीम जिंकू शकते. आणि जर राजाची विकेट लवकरात लवकर घेतली ना तर मग पारडं जड तुम्हाला पाहायला मिळेल. कारण रन्स पाहता कोलिवली संघाचं. हो, सध्या तरी पाहतो की या ठिकाणी फलक्यावरती 6 धावा लागलेल्या आहेत. नितीन गुलवी आणि राजा गुलवीची सध्या जोडी पुन्हा उडवलाय त्याच दिशेनं. सम रिझल्ट पाहायला मिळू शकेल का? हो हो, प्रयत्न चांगले होते, परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन लँडिंग झाला. दुसरा सिक्सर राजाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. कडक बॅटिंग, जशास तसं उत्तर दिलाय. तोडीस तोड खेळ साकारत असताना हा दुसरा षटकार राजाच्या बॅटमधून येतोय. राजानं आता वाजवलाय चांगलाच बेंड बाजा. कारण ज्या पद्धतीने 2 सिक्सर पाहायला मिळालेत अगदी लॉफ करत असताना मिड विकेटला प्रयत्न चांगला होता फिल्डरचा. चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये पाठवण्याचा प्रयत्नही त्याने केला, परंतु हा आलाय दुसरा सिक्सर आणि धावा झाल्या धाव फलकावरती 12. मजा आएगी इस मुकाबले में. बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने. और ज्याप्रमाणे राजा या ठिकाणी बॅटिंग करतोय, मूड फ्रेश करणारी फलंदाजी
सध्या मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 3 मध्ये 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहिल्या आणि आता मात्र वैभव पाटील आता मात्र संकटामध्ये सापडलाय. ज्या वैभवनं आज पूर्ण रात्रीमध्ये जर विचार केला तर चांगला खेळ त्याने साकारलाय, परंतु या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्याच्यावरती आता प्रेशर इथे मात्र वाटताना पाहायला मिळतोय. स्टेपमध्ये थोडंसं चुकलाय आणि त्याच्यामुळे पंचाने या ठिकाणी डेड बॉल घोषित केलाय. 12 धाबा पलक्यावरती पाहायला मिळतात आणि राजाला सांगितलं की तुला मात्र या ठिकाणी फक्त मारामारीच करायची आहे. पुढचा बॉल. ओहो, पुन्हा एकटे मात्र पॉर्च्युगल. षटकाचं विश्लेषण पहा. षटकार 0, षटकार 0 की आता मात्र पुढच्या बॉलवरती षटकार समीर येणार. सिक्वेन्स नुसार तर षटकाराचीच आता इथून षटकाराचाच नंबर आहे, बट वैभवनं देखील चांगला पलटवार केलाय. षटकार आलाय, डॉट आलाय, सिक्सर आलाय, डॉट आलाय. पुढचा बॉल. वैभव पुन्हा एकदा. हो, उडवला फटका हवेत केलाय, परंतु लॉंग ऑन वरती कुठला फिल्डर नाहीये आणि त्याच्यामुळे चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार. चौकार त्या ठिकाणी आला आणि पॉवर प्लेचा खूपच चांगला आता फायदा उचलत असताना पहिल्या डावाचा आपण विचार केला तर इथे एक्झॅक्ट राजानं फक्त 10 धावा दिल्या होत्या, 1 विकेट त्याला मिळाली होती, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये नितीन भरपूर महागडा ठरला होता. नो बॉलवर चौकार, नो बॉलवर षटकार, अशा अनेक एक्स्ट्रा रन्स आणि 29 धावा त्याच्या ओव्हरमध्ये बघायला मिळाल्या. परंतु शेवटला नयननं काय गोलंदाजी केली. जबरदस्त पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करून देण्याचा त्यानं प्रयत्न केलाय, मात्र आता राजा तुटून पडलाय. 16 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. अजून एक उडवलाय. वन्स अगेन, वन्स मोर, चेंडू ऑफ ऑफ द पार्क, लॉंग ऑनच्या बाहेर. हा तिसरा सिक्सर आणि या गुलाबी थंडीमध्ये मिड नाईट मध्ये वैभव पाटील बिग बाजार सेंटर मध्ये शॉपिंग करत असताना पाहायला मिळतोय, कारण तब्बल त्याने धावा खर्च केल्या 22. काय प्रत्युत्तर दिलाय. ईट का जवाब पत्थर से नहीं बल्कि हमेशा कहते ना जो सामने वाले ने ईट मारी है वही. भिनारो नहीं बोली, लेकिन कोहली वाली इतने जल्दी हार मानने वाले नाहीये. कारण अजून पाहिलं तर इथे सामना संपलेला नाहीये, कारण 18 बॉल मध्ये अजून मात्र पाहिलं तर इथे जिंकण्यासाठी नॅन्सी लेबन निंबोली संघाला 40 धाबांची गरज आहे. जर इथे एखादे विकेट्स जर गोलंदाजीने आपल्या संघाला प्राप्त करून दिली तर मात्र खऱ्या तर या मॅचमध्ये शिरकाव करण्याची संधी कोहली संघाला सुद्धा मात्र इथून प्राप्त होऊ शकते. नक्कीच नक्कीच नितीन गुळवे आणि राजा गुळवे या दोघांपैकी एका खेळाडूला लवकर बाद करावा लागेल. आणि सध्या डगआउटचं दृश्य सध्या थोडंसं आता आनंदाचं वातावरण आहे, खुश आहेत ज्या पद्धतीने आपण पाहतोय की मंचा वाहिनीनं दाखवलं जाते. आणि हा जो खेळाडू कक्ष आहे तो देखील त्यांच्याच माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे. विक्रांत गुळवी खेळाडू कक्ष तुम्हाला बघायला मिळतोय. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात त्या 22 धावा, म्हणजेच या मॅचमध्ये जशास तसं उत्तर मिळालेलं आहे ते कोलिवलीकरांना. राजाच्या बॅटमधून 3 सिक्सर, 1 चौकार आणि तेही वैभव पाटीलच्या विरोधात, जो आजच्या रात्री मंदाजी करण्यासाठी आलाय. संजय येतोय, संजयच्या हातामध्ये चेंडू दिलाय, समोर असेल नितीन गुळवी. अजूनही मी म्हणेल कोलिवली टीमसाठी भरपूर मॅच बाकी आहे, कारण बऱ्याचशा रन्स अजूनही बाकी आहे 3 ओव्हर्समध्ये वाचवण्याकरिता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, आता धावबादचा देखील प्रयत्न केला जाईल का, थोडंसं स्लिप झालाय. गोलंदाज स्वतः चेंडू उचलत असताना 1 धाव त्या ठिकाणी मिळते आणि या एका धावेने धावसंख्या 23 वर. परंतु एक चांगली गोष्ट काय तर राजाला पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आणलंय. हो, आणि तेच करायचं होतं नितीनला. आणि पहिल्या चेंडूवरती पाहू शकला ठिकाणी 1 रन्स मात्र कंप्लीट केली गेली. पहा, आपण जर पाहिलं तर ठिकाणी अजूनही मात्र भरपूर प्रेक्षक आणि आता मात्र आयोजक आमचे या स्पर्धेचे जनक राजेंद्र पाटील सर आता मात्र प्रेक्षक स्टँड मध्ये बसून आता मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. वा, कारण ही व्यक्ती जर आपण पाहिली समीर तर या व्यक्तीनं शून्यातून विश्व निर्माण केलाय. डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे आणि त्या प्रेक्षकांमध्ये जाऊन ते स्वतः अनुभवतात ही स्पर्धा कशी सुरू आहे. हा बॉल समोर ड्राईव्ह करण्यात आला, हेलिकॉप्टर ड्राईव्ह. अगदी गोलंदाजच्या दिशेनं बॉल आला होता, लॉंग ऑन वरून फिल्डर येतात, सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला देखील तेवढंच महत्व द्यावं लागेल आणि तो प्रयत्न आता फलंदाज करतायत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना राजा आणि या 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय. धाव फलकावरती 25 धावा. काय स्टार्ट मिळालाय नॅन्सी इलेव्हन संघाला. बिलकुल बिलकुल सही कहा आपने. आणि राजाने सांगितलं मी फक्त मोठेच फटके नाही तर मात्र सिंगल डबल सुद्धा घेऊ शकतो. आणि काय जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ सध्या सुरू आहे. पहा, प्रेक्षक वर्ग स्क्रीनवरती आल्यानंतर मात्र त्यांचा आनंद एक वेगळाच आपण पाहतोय, त्यांचा आनंद गगनाला मावे ना. आणि आता मात्र इथे पार्टनरशिप चांगल्या प्रमाणात रंगतदार आपण पाहतोय. पुढचा बॉल. ओहो, राजाकरिता इथे मोठा फटका खेळायचा होता. चेंडू थोडासा लो राहणारा,
ज्याप्रमाणे एक्सपेक्ट केलं होतं त्याहून चेंडू थोडासा खाली राहणारा तुम्हाला बघायला मिळाला आणि हा चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे ती 25 धावा. असे डॉट बॉल इथूनही दबाव वाढवतील फलंदाजांवर. हो आणि तो प्रयत्न संजय करतोय कारण पहिल्या षटकामध्ये वैभव भरपूर मागणा ठरलाय परंतु आतापर्यंत संजयनं टिचून मारा केलाय. कंजूशी गोलंदाजी आतापर्यंत त्याच्याकडून पाहायला मिळतंय. 3 चेंडूंमध्ये फक्त 3 रन्स खर्च केलेत. संजयचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ केला. पुन्हा लॉंग ऑफ. ओ खराब क्षेत्ररक्षण. यावेळेला चुकी झाली आहे फिल्डर कडनं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. खराब क्षेत्ररक्षण. आय थिंक चेंडू थांबवलं गेलं असतं परंतु जास्त घाई केली आणि मात्र त्याच्यावरती त्याचे सहकारी सुद्धा मात्र भरपूर नाराज होत आहेत. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. वाह काय फटका केला होता अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून. लॉंग ऑफचा फिल्डर एक्झॅक्टली स्क्रीनच्या समोर आला होता. एका हाताने पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे समीर ती चुकी त्याच्याकडून घडली गेली. परंतु या आता चुका टाळाव्या लागतील. एक कंट्रोल गमावलाय. संयम थोडासा जरूर दाखवला फिल्डरनं की आता आपण थांबून चेंडूला अडवूया. मात्र इथून संयम या वेळेला दाखवून चालणार नाही. आता अटॅकिंग अप्रोच तुम्हाला ठेवावा लागेल कारण विकेट कोणाची होती तर राजाची होती. त्याच्यासाठी रिस्क तुम्हाला घ्यायची आहे. पुन्हा बॉल हवेत. पुन्हा तोच फिल्डर आणि आता याही वेळेला बॉल सीमारेषेच्या बाहेर. केतन थोडासा आता दबावात दिसतोय. बॅक टू बॅक 2 वेळा त्याच्या दिशेने बॉल आले आणि 2 चौकार. भरपूर चुका होत आहेत आणि या ठिकाणी राजा मात्र काय बॅटिंग करतोय पाहू शकला. या ठिकाणी आय थिंक लो फुलटॉस बॉल होता. एक पाय मात्र वाकवला. गुडघ्यावरती वजन ट्रान्सफर केला आणि त्याच्यानंतर चेंडूला डिपॉझिट केलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबासाठी चौकार. धाबा वेगाने येत आहेत. 29 धाबांची पार्टनरशिप आणि त्यापैकी जर पाहिलं तर 28 धावा राजाच्या बॅटमधून निघाला. 21 सिंगल आणि आय थिंक एक डबल. 33 रन्स. थोडंसं करेक्ट करूया ऑन स्क्रीन वरती. चलिए नींद आ रही तो चाय है अपने पास नो प्रॉब्लम लेकिन करेक्शन कीजिए. 33 धावांची पार्टनरशिप आणि आता मात्र या ठिकाणी विजयासाठी आपण जर पाहिलं तर अजूनही 29 धाब्यांची गरज. 13 चेंडू बाकी आहे. 13 बॉल आणि 29 ची गरज आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले आणि आता 13 मध्ये करायचे 29 धावा. केतनकडे सातत्याने बॉल आलेत आणि आता त्याला बदलल्यात. त्याचा आता फील्ड प्लेसमेंट मध्ये अगदी विचार केला तर इनसाइड द रिंग सर्कल मध्ये शॉट थर्डमॅनला आता सेट केला त्याला. आणि आता थोडासा गेम प्लॅन मध्ये बदल होणार का? जसं की फिल्डिंग बदलली तसं आता गेम बदलणार का? परंतु बऱ्याच आपण पाहिले ना की एखाद्या वेळेला एखाद्या क्षेत्ररक्षकाचा चेंडून पाठला केला ना त्याला कुठेही ठेवा बॉल त्याच्याच दिशेने जातो. हे आपण बऱ्याचदा पाहिलंय. पुन्हा एकदा राजा समोर येते. चांगला बॉल. फक्त सन्मान देण्यास भाग पडल्या. परफेक्ट ब्लॉकआउट मध्ये बॉल आणि हा शेवटचा बॉल होता. ओव्हर मधील आलाय डॉट आणि आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये करायचे 29. जबरदस्त सामना या ठिकाणी सध्या जर आपण म्हणू शकतो की या ठिकाणी समान खेळ झालाय दोन्ही टीमचा. कारण पहिल्या 2 षटकात आपण विचार केला तर 62 धावांचा पाठला करत असताना या ठिकाणी नॅन्सी 11 निंबोली बस संघानं विदाउट लॉस 33 रन जोडल्या. परंतु आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 29 जोडल्या जाणार का? आणि पाहू शकला ऑन स्क्रीनवरती हे समीकरण. पहिल्या षटकामध्ये 22 खर्च केले तो वैभव पाटीलनं. परंतु या ठिकाणी संजयनं गोलंदाजी चांगल्या प्रमाणे केली परंतु त्याला आउटफील्डमध्ये मात्र त्याच्या सहकार्याकडून मात्र त्याला मात्र हवी तशी साथ मिळाली नाहीये. आणि आता मात्र 12 मध्ये 29 धावा. गोलंदाज राहुल ज्याने या स्पर्धेत दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली गेली. आणि इथे मात्र पाहू शकाल हेड टू हेड ज्यावेळी कुलिले संघ बॅटिंग करत होता त्यावेळी मात्र कुलिले संघानं 2 विकेट्स गमावली होती परंतु 39 रन्स त्याने जोडल्या होत्या. परंतु या निंबोली संघाचा आपण जर प्लस पॉईंट पाहिलं तर मात्र विदाउट लॉस 33. सध्या आपण पाहतो ह्या इमारती भरपूर उंच. वॉर्म देखील दाखवला जातोय. माउंटेन ग्राफ देखील दाखवला जातोय. चार्ट देखील दाखवला जातोय. प्रिन्स मूवीज. वाह. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये अगदी इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न केलाय. सध्या आपण पाहतोय आता येणारे 12 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता असेल. हे महत्वपूर्ण षटक आणि आता तोच गोलंदाज आले ज्याने हॅट्रिक मागच्या मॅच मध्ये पूर्ण केले आणि पहिल्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय. तो गोलंदाज राहुल आला बॉलिंग मार्कवर. परंतु आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल नितीन गुळवी. अगदी फक्त 12 बॉल आतापर्यंत पूर्ण झाले त्यामध्ये एकच बॉल नितीन खेळलाय आणि त्या 1 चेंडूवर 1 धाव त्याने मिळवली आहे. त्याचं काम त्याला आता चांगल्या पद्धतीने कळालंय. हो यावेळेला चांगला पुलचा फटका. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यानं जरूर केला परंतु मिळेल फक्त सिंगल. आणि आता करायचे आहेत 11 चेंडूंमध्ये 28 धावा. चांगली साथ देतोय राजाला. नितीन गुलवीचा आपण उल्लेख केला तर कारण 2 चेंडू त्याने मात्र आतापर्यंत फेस केले. 2 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि दुसऱ्या बाजूला मात्र राजा या ठिकाणी आक्रमण करतोय आणि आतापर्यंत तो यशस्वी राहिलाय.
कारण त्याच्या पाठपासून आतापर्यंत आपण 3 चौकार पाहिले, 3 षटकार पाहिले आणि वैयक्तिक 11 चेंडूचा खेळ करत असताना 32 धावसंख्येवरती तो अजूनही नाबाद आहे. 11 बॉल आणि आता 28 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही 50-50 अवस्थेमध्ये, परंतु एकही फलंदाज इथे बाद झालेला नाहीये. त्याच्यामुळे हा प्लस पॉईंट आपण म्हणू शकतो टीम निंबोली करिता. राहुल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतोय. राजा समोर रॉब ड्राईव्ह केलाय. एक्सा कव्हरच्या दिशेने बॉल येतो, फिल्डर येतात, बॉलवर एकदा मिळाली आहे, सेकंडचा कॉल, कीपर एंडला थ्रो आलाय आणि बघता बघता 2 रन्स पूर्ण झालेत. समीर, आय थिंक जर गोलंदाजी एंडकडे जरी सुद्धा फिकी झाली असती तर आय थिंक कदाचित चित्र काहीतरी वेगळं घडू शकलं असतं. परंतु इथे प्लॅन असा आहे की आपल्याला राजाला बाद करायचंय. हो नक्कीच राजावर टार्गेट केलं जाते, परंतु इथे जर फलंदाजाला बाद केलं असतं, नवीन बॅटर मैदानात आला असता आणि 1 रन देखील वाचली असती. ह्या गोष्टी देखील कुठेतरी महत्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि त्या चुका मात्र सातत्याने आज कोलिवलीकरांच्या वतीने पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना मात्र बॅटरनं तर चांगला योग्य या ठिकाणी आकडा उभारलाय. त्याच्यामध्ये आपण वैभवचा खेळ पाहिला, नॉट आउट तो 40 वरती राहिला. कुमारने त्याला चांगली साथ दिली. त्याच्या पाठपुत्र आपण पाहिला 11 रन्स, परंतु इथे 62 रन्स मात्र रोखल्या जाणार का? 10 बॉल अजूनही शिल्लक. 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 26ची गरज म्हणजे एखादी विकेट्स तुम्हाला मात्र या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आता इथे शोधावे लागेल. आणि जर ती विकेट्स राज्याची आली तर मित्र म्हणू की सोने पे सुहागा. 10 बॉल आणि आता 26 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरिता. परंतु राहुलनं आज खूपच चांगला इम्प्रेसिव्ह काम केलेलं आहे. ज्या पद्धतीने आज त्याची गोलंदाजी आपण पाहिली, हॅट्रिक देखील पूर्ण केली. आज गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, राहुलच्या माध्यमातून चांगला खेळ तुम्हाला बघायला मिळाला आहे. आणि आज त्याच्याजवळ जो असलेला फॉर्म आहे तो आपल्या संघाला मोमेंटम प्राप्त करून देणार का? 10-26. हो, यावेळेला पुन्हा जागा बनवली आहे. क्रॅकिंग स्ट्रोक, गॅपमध्ये बॉल चाललाय, डीप मधून फिल्डर येतात एक्स्ट्रा कव्हरचे आणि पुन्हा 2 धावा. या ओव्हरमध्ये बॅटला वर करू दिलेलं नाहीये, डोकं वर करू दिलेलं नाहीये. चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो या परिस्थितीमध्ये. परंतु राज्याला सुद्धा मी कौतुक करेन. समजदारी तो दाखवतोय, कारण त्यालाही माहिती आहे जर मी अजूनही या ठिकाणी जास्त वेळ घेतला तर आय थिंक माझ्या संघासाठी त्याचा मात्र कुठेतरी बेनिफिट मिळू शकतोय. आणि त्याच्यामुळे आता मात्र ग्राउंडेड फटके खेळतोय, सिंगलला डबल, डबलला तिहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. 9 बॉल चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये आता विजयासाठी 24ची गरज. राहुल वन्स अगेन ओव्हर द विकेट. ओ, यावेळेला फटका फसला, बॉल हवेत, शॉट एक्स्ट्रा कव्हर, डाऊन दी बॉल. व्हॉट एक्सलेंट टेकन. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडलाय आणि फायनली राजा गुळवे आता मैदानाच्या बाहेर. बिग विकेट, बिग ब्लो फॉर द टीम निंबोली. चला, चर्चा सुरू होती की मात्र एखाद्या विकेटच्या शोधात तुम्हाला जावं लागेल आणि जर जी विकेट्स राजाची आली तर मात्र सोने पे सुहाग आणि तोच विकेट मात्र या ठिकाणी आपल्या संघाला प्राप्त करून दिलाय गोलंदाज राहुलला. आज राहुल पाहिलं तर विकेट टेकर राहिलाय आणि विकेट्स थोडासा खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला, परंतु या ठिकाणी टॉपेज पाहिलं आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पाठमोऱ्या जात असताना मात्र झेल पकडलाय. चला, आता राजा बाहेर गेलाय, परंतु आता शुभम आतमध्ये आलाय. 3ऱ्या क्रमांकावरती राजाचे छोटे बंधुराज, परंतु समीकरणामध्ये आता बदल झाला समीर. कारण येणारे 8 बॉल अजूनही मात्र या ठिकाणी आय थिंक शिल्लक आहेत. मुकादम यस, ओवर 8 गेंदों में जीतने के लिए 24 रनों की जरूरत. शुभम गुळवी देखील खतरनाक फलंदाज आहे, परंतु राजा वेल सेट होता. त्याला बाद केल्यानंतर आता कॉन्फिडन्स थोडंसं हाय होत असताना कोलिवलीचा गोलंदाजाचं राहुलला पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुन्हा त्याची जादू दाखवली आहे. विकेट टेकर गोलंदाज, काय गोलंदाजी त्याने केली आज संपूर्ण स्पर्धेमध्ये. 8-24. शुभम आलाय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि शुभम आलाय आणि तो गेलाय मैदानाच्या बाहेर. 0वर बाद. बॅक टू बॅक 2 मोठे धक्के. राहुल पुन्हा हॅट्रिकवर. विकेट्स किती महत्वपूर्ण असतात पहा, त्याचं प्रात्यक्ष उदाहरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज राहुल वेल सेट बॅटरला मात्र बाद केला. आय थिंक लगेचच शुभम मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहा शुभमचे एक्झॅक्टली हावभाव दाखवण्याचा प्रयत्न करतात प्रिन्स मूव्हीज आणि स्पष्ट नाराजगी त्याच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय. ही दुसरी सफलता राहुलच्या खात्यामध्ये आय थिंक पुल करायचं होतं, परंतु बॅटची वरची लिडिंग यायची आणि शॉट फाईनलीकडे कुठल्या प्रमाणात पुनीत पाटीलच चूक केली नाहीये आणि लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 सफलता. येणारे 7 बॉल शिल्लक आणि तर मात्र विजयासाठी 24ची गरज. न्यू बॅटर अक्षय भुईर आला. हा साधा सुद्धा अक्षय नाहीये, तर अक्षय भुईर आहे. नाही, खतरनाक अक्षय आहे. आपण बऱ्याचदा त्याचा डाव बघितलाय, परंतु आज ते त्याला पुन्हा सिद्ध करावं लागणार आहे. 7 बॉल आणि आता 7 चेंडूंमध्ये कॅल्क्युलेशन नुसार योगी सर 4 सिक्सर मारायचे आहेत. आणि जर आय थिंक कदाचित समीर हा सामना नॅन्सी 11 निंबोली बस संघाने जर गमावला इथून, तर मला वाटत नाही की राजा गुलूला आज रात्रभर झोप लागेल.
तर एवढी चांगली स्टार्ट ठेवून जर इथे धावांचा पाठलाग होत नसेल तर आय थिंक त्यांच्यासाठी मात्र एक्झॅक्टली त्याच्या मनामध्ये फार मोठी खंत असेल. सामना संपलेला नाहीये. 7 बॉल जिंकण्यासाठी 24ची गरज. हॅट्रिक बॉल. राहुल आता मात्र हाताळतोय, फेस करतोय फलंदाज अक्षय भोईर. चेंडू हवेत केलाय. पुन्हा पुनीत पाटील डाऊन द बॉल. बॅक टू बॅक 2 मॅचेस मध्ये विकेटसाठी पूर्ण करणारा एकमेव गोलंदाज ठरलाय गावदेवी कोलिवलीकरांचा हा मिस्टर राहुल. गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या वाला हरकत नाहीये. वा वा राहुल वा, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे राहुल करिता. हा कारनामा त्यानं दुसऱ्यांदा केलाय. एकाच स्पर्धेमध्ये बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये जे ते संघ अडचणीमध्ये असताना राजा गुळवी, शुभम गुळवी आणि त्याच्यानंतर अक्षय भोईर या तिगडीला बाद केलाय. काय पलटवार तुम्हाला बघायला मिळालाय. म्हणून सांगितलं होतं ना, या संघाचा महत्वाचा गोलंदाज येणं बाकी आहे. तो आला आणि तो पुन्हा एकदा इथे चमकलाय. आणि आता कोलिवलीकरांचा आनंद. वा. आणि राहुलने सांगितलं जिथे मॅटर गंभीर तिथे मी खंबीर. आणि आता मात्र येणाऱ्या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 24 धाब्यांची अजूनही गरज आहे. म्हणजे तुम्हाला आता कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. 6 चेंडू मध्ये तुम्हाला 4 ठोकावं लागतील. षटकार ते येणार का? आणि आता मात्र पाहिले तर दोन्ही बॅटर नवोदित आहेत. नितीन गुलवे आय थिंक सलामीला आला होता परंतु त्याला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये. त्याच्या सुट्टीला आता मात्र नवीन फलंदाज रोहित आलाय. आणि आज पूर्ण रात्रीचा खेळ जर पाहिला आय थिंक तिसरा सामना आहे कोलिवलीकरांचा. आणि या 3 मॅचेस मध्ये तब्बल 9 विकेट्स राहुलच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत. वा. नचाया बल्लेबाजों को नचाया. असलियत में इस गेंदबाज ने. 6 बॉल आणि आता 24 ची गरज आहे. अंतिम षटक. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. येणारे 5 बॉल 18 ची गरज. पहिला आलाय. अजून 3 तुम्हाला मारायचे आहेत परंतु चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत फक्त 5. वा काय या ठिकाणी पिकअप केला. वा वॉट शॉट. जसा चेंडू बाद निघाला एक्झॅक्टली त्याच्यावरती 6 धाबा कोरल्या होत्या. वॉट अ मॅच. क्या बात आहे. पहिल्याच बॉलवर चांगला पिक करत असताना बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. आणि आणखी असे 3 मारावे लागतील परंतु बॉल शिल्लक आहेत ते 5. कॅल्क्युलेशन नुसार 4 मारायचे होते आणि त्यामधून पहिला आलाय. पुढचा बॉल पुन्हा राऊंड द विकेट. आज सोडून दिलाय चेंडू. परंतु या गोलंदाजानं खारबावच्या विपक्षामध्ये देखील खेळत असताना थोडंसं घाम नक्कीच फोडला होता कोलिवलीकरांना. आणखी एक वाईट आला आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपण बॅटर पाहतोय. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर नितीनच्या विरुद्ध थोडासा दबाव गोलंदाजावर पाहायला मिळाला. म्हणतात की गोलंदाज किती मोठा असू द्या त्याच्या अगेन्स्ट जर एका दुसरा मोठा फटका समीर आला तर मात्र त्याच्या लाईन मध्ये बिघाड ही नेहमीच होत असते. आणि ती बिघाड पाहिली आपण शरदच्या विरोधात. पहिल्या चेंडूमध्ये 7 रन्स त्याने खर्च केला. आणि आता 5 मध्ये करायचे 17. आणखी एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक वैभव चेंडूच्या खाली येतोय आणि तो चुकी करणार नाहीये. खेळाडू बाद. 1 मोर विकेट डाऊन. नितीन देखील आता मैदानाच्या बाहेर. फटकेला उंची जास्त पाहिली आपण आणि भरपूर वेळ चेंडू हवेत राहिला. त्याच्यामुळे मात्र एक चांगला अनुमान वैभव पाटीलला मात्र लावला गेला. आणि चांगल्या प्रमाणात मात्र शेवटच्या मोमेंटला आपल्या हाताचे उंजल त्याने बाहेर काढले. आणि त्या उंजलीमध्ये चेंडू मात्र आय थिंक पहा कशा रीतीने त्याने कैद केलं. वा ओळखेचे अगदी आपल्या झोलीमध्ये मात्र तो झेल त्याने कैद केलाय. आणि मात्र नितीनचा खेळ सुद्धा मात्र इथे संपन्न होत असताना अजून एक धक्का लागतो या ठिकाणी. नॅन्सी 11 टीम निंबोली बस संघाला 4था धक्का लागलाय. आणि त्या मात्र रोहितच्या सुट्टीला न्यू बॅटर सचिन आलाय. येणारे 4 बॉल अजून शिल्लक आहेत. आणि 4 बॉलमध्ये आता मात्र तुम्हाला या ठिकाणी 17 धावा जोडायच्या आहेत. म्हणजे किमान तुम्हाला 3 षटकार मात्र या ठिकाणी मारावा लागतील. हा सामना जर जिंकायचा असेल तर 45 धावा फलक्यावरती काय सामना रंगतो या ठिकाणी. हाय स्कोरिंग आणि हाय व्होल्टेज. ओ उडवलाय फटका हवेत केला परंतु इथेही मात्र टायमिंग प्रॉपरली नाहीये. कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी कव्हर रिझर्व मध्ये चालला आणि 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पॉल्यून पूर्ण केल्या गेल्या. आणि आता मात्र पावसाळ्यात टाल्यांचा गजर पाहायला मिळतोय. कोलिवलीकरांचा काय जबरदस्त मात्र या ठिकाणी पलट वार केला. 47 धाबा फलक्यावरती. येणारे 3 बॉल शिल्लक. 15 धाब्यांची गरज. आणि इकडे मात्र राज्याचा चेहरा पाहू शकाल तुम्ही या ठिकाणी फार नाराज पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली मात्र मिळाली होती परंतु सामना अजूनही संपलेला नाही. फुलटॉस आहे. ऑन साइड टर्न केला परंतु स्क्वेअर लेगला मात्र पुन्हा त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक घडली गेली. आणि त्या मात्र या सामन्यावरती
गावदेवी स्पोर्ट कोलिवली संघानं मात्र कब्जा केलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण लिगली 2 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 14 धाब्यांची गरज. जर इथे गोलंदाज शरदनं जर चुकी केली नाहीये तर मात्र विजयापासून गावदेवी कोलिवली संघाला मात्र इथे कोणीही रोखू शकत नाहीये. असा क्रिकेटचा खेळ आहे. कधी कुठल्या संघाच्या बाजूने सामना झुकेल याची मात्र भविष्यवाणी करू शकत नाही. आणि क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. लक्ष 62 धाबांचं होतं. पहिल्याच षटकामध्ये पाहिलं तर तब्बल विदाऊट लॉस 22 धाबा जोडल्या होत्या. परंतु राहुलनं जो स्पेल हाताळलाय खऱ्या अर्थानं तिथून मात्र या ठिकाणी या कोलिवली संघानं मात्र या सामन्यावरती अधिराज्य गाजवलं. शेवटचा बॉल शिल्लक आणि तो मात्र लिगल आला प्लेड ऑन. अजून मात्र या ठिकाणी विकेटचा पतन आणि या सामना जिंकला टीम आई गावदेवी कोलिवली संघानं. अभिनंदन टीम कोलिवली आणि हार्ड लक मंचाबाई, हार्ड लक टीम नॅन्सी 11 निंबवली बसंग. मॅच समरी तुम्ही पाहू शकाल. वैभवची खेळी चांगल्या प्रमाणे राहिली. नाबाद 40 धाबा त्यांनी जोडल्या. 17 चेंडूचा सामना केला आणि 62 धाबांचा फाटला करत असताना या ठिकाणी 49 वरती मात्र या ठिकाणी डाव संपलाय नॅन्सी 11 निंबवली ब संघाचा. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ओन अँड ओनली मिस्टर वैभव पाटील. राहुल सुद्धा विसरू शकणार नाही, परंतु वैभवची ती फार मोठी इनिंग पाहिली आणि त्याच्याच जोरावरती 61 धावसंख्येपर्यंत कोलिवली संघ मात्र पोहोचला गेला आणि तोच ठरला या सामन्यातील हिरो ज्याने सिंहाचा बाटा उचललाय. वैभव आपण यायचा आहे आणि दोन्ही टीमला विनंती असेल की आपण चला लगेचच नाणेफेकीसाठी या. पुढचा सामना आई गावदेवी कोलिवली विपक्ष आबाज भिनार आणि तो सामना मात्र आजच्या रात्रीतील रजनीतील शेवटचा असेल. क्वार्टर फायनलचा सामना असेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी